साबुदाणा न भिजवता असे हे पांढरे शुभ्र कुरकुरीत पापड तुमच्याकडे उन्हाची सोय जरी नसली ना तरी तुम्ही हे तयार करू शकता. फक्त 1 वाटी साबुदाण्यापासून ताट भरून हे पापड तयार होतात. तळल्यानंतर दुप्पट फुलतात. चला तर मग हे वर्ष 2 वर्ष टिकणारे पापड कसे तयार करायचे ते बघूया. नमस्कार, मी संगीता स्वागत करते तुमचं संगीताज कुकिंग कॉर्नरमध्ये. साबुदाणा बटाट्याचे पापड तयार करण्यासाठी इथे 1 वाटीभर हा साबुदाणा मी इथे घेतलेला आहे. आता वजनी प्रमाणात आहे 150 ग्रॅम. तर वजनी प्रमाण आणि वाटीचं प्रमाण हे दोन्ही प्रमाण मी तुम्हाला सांगते, पण शक्यतो वाटीच्या प्रमाणात हे तुम्ही सगळं साहित्य घ्या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित ह्याचं पाण्याचं प्रमाण घेता येईल. तर 1 वाटीभर साबुदाणा घेतल्यानंतर एक मोठासा बटाटा मी इथे घेतलेला आहे. वजनी प्रमाणात आहे 200 ग्रॅम. तुम्ही मीडियम साईजचे 2 बटाटे इथं तुम्ही वापरलेत ना तरी पण चालतील. पण मी इथे एकच मोठ्या साईजचा बटाटा घेतलेला आहे. आता सगळ्यात अगोदर कढईमध्ये आपल्याला हे साबुदाणा आहे ना तो हलकासा भाजून घ्यायचा आहे. म्हणजे ह्याच्या थोड्याशा लाह्या आपल्याला करून घ्यायचं आहे. म्हणजे मिक्सरमधून ह्याची पावडर आपल्याला छान अशी बनवता येईल. तर साबुदाणा भाजत असताना मीडियम आचेवरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे. जास्त मोठ्या आचेवरती जर तुम्ही भाजलात ना तर खालून हा लवकर लागला जातो, म्हणजे करपला जातो आणि त्याच्या लाह्या व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे साबुदाणा भाजताना अगदी मीडियम आचेवरती एकसारखा हलवत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त रंग ह्याचा बदललेला आहे. हलक्याशा लाह्या ह्याच्या तयार झालेल्या आहेत. अशा लाह्या तयार झाल्या ना की मिक्सरमधून ह्याची पावडर अगदी छान अशी बारीक होते. तर आपण हा एका ताटामध्ये काढलेला आहे. आता तुम्ही ह्याचा रंग बघू शकता. जे कच्चे शाबू तांदूळ आहेत ना ते एकदम सफेद आहेत आणि जे भाजलेले आहेत ना ते थोडेसे लालसर दिसत आहेत. त्याच्या लाह्या खूप छान अशा तयार झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि साबुदाणा व्यवस्थित थंड झाला की आपल्याला हा मिक्सरमधून ह्याची पावडर तयार करून घ्यायची. तर पावडर तयार करत असताना आपण व्यवस्थित बारीक तयार करून घ्यायची, म्हणजे जे आपण पापड तयार करतोय ना ते छान असे तयार होतात. आता हे पण आपलं व्यवस्थित बारीक करून झालेलं आहे. आता लगेचच हे बनवायला आपण तयार करायला घेऊया. तर एक मोठंसं पातेलं मी इथे घेतलेलं आहे. ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतला होता त्याच वाटीनं आपल्याला इथं 5 वाट्या पाणी घ्यायचं आहे. आता पाण्याचं प्रमाण अगदी योग्य मी इथं दाखवलेलं आहे. पुढं पाणी आपल्याला लागणार आहे की नाही ते मी पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतेच. तर 5 वाट्या इथं मी पाणी घेतलेलं आहे. त्याच वाटीने जो आपण साबुदाणा पावडर आपण तयार करून ठेवली होती ना ती आपल्याला ह्याच पाण्यामध्ये घालायची आहे. तर 5 वाट्या पाणी घेतल्यानंतर ही पावडर पण आपण ह्याच्यामध्येच टाकलेली आहे. गॅसवरती अजून मी पातेलं ठेवलेलं नाही. सगळं साहित्य आपण पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि नंतरच आपल्याला हे गॅसवरती ठेवायचं आहे. तर जो बटाटा घेतला होता ना तो पण कट करून 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतला. 2-3 पाण्यानं धुवून घ्यायचा, म्हणजे त्यातलं सफेद पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आणि नंतरच ह्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला हा बारीक करून घ्यायचा आहे. तर बारीक करत असताना जवळजवळ वाटी एवढं पाणी इथं मी वापरलं आणि बटाटा आपण कच्चा वापरलेला आहे. त्याच्यामुळे तो बारीक केल्यानंतर त्याचं पण जे स्वतःचं पाणी आहे ते निघतं. त्याच्यामुळं 1 वाटीभर आपलं इथं हे पाणी तयार झालेलं आहे, म्हणजे बटाट्याचा रस तयार झालेला आहे. म्हणजे जे आपण टोपामध्ये घेतलेलं पाणी 5 वाट्या आणि हे 1 वाटी असं मिळून जवळजवळ 6 वाट्या एवढं पाणी आपलं तयार झालेलं आहे. आता हे गाळलेलं जे रस आहे ना बटाट्याचा तो पण आपण ह्या मिश्रणामध्ये टाकून व्यवस्थित हे हलवून घेऊया. सगळ्या गाठी आपल्याला फोडायच्या आहेत, कारण आपण इथं साबुदाणाचं हे पीठ आहे ना बारीक केलेलं पावडर ती ह्याच्यामध्ये घातली. व्यवस्थित आपण सगळं बारीक करून घेऊया. गॅसवरती ठेवल्यानंतर हे जर तुम्ही गरम पाण्यामध्ये टाकलं ना तर व्यवस्थित हे मिक्स होत नाही, म्हणजे ह्याच्या गाठी तयार होतात. त्याच्यामुळे थंड पाणी असतानाच हे पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि नंतरच हे मिश्रण आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे. तर सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. गाठी सगळ्या मी फोडलेल्या आहेत. आता हे गॅसवरती ठेवूया. तर गॅसवरती ठेवल्यानंतर पण अगदी मीडियम आचेवरती आपल्याला हे सुरुवातीला गरम करायचं आहे. जास्त मोठा गॅस करायचा नाही, नाहीतर हे खाली थोडंसं लागलं जातं, म्हणजे चिटकलं जातं. तर गॅस मीडियम आचेवरती एकसारखं हलवत आपल्याला राहायचं आहे. आता हे जास्त घट्ट व्हायला वेळ लागत नाही, काही वेळातच हे घट्ट होतं. जवळजवळ 10 ते 15 मिनटं ना हे आपण चांगलं शिजवून घेऊया. तर 10 ते 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त घट्टसर हे झालेलं आहे. एकसारखं हलवत आपल्याला राहायचं आहे, म्हणजे ह्याच्या गुठळ्या होत नाहीत आणि खाली हे मिश्रण लागत पण नाही. तर 10 ते 15 मिनटानंतर छान असं घट्टसर झालेलं आहे. आता जर तुम्ही ह्याच्यामध्ये जास्त पाणी घेतलं ना तर तुम्हाला हे भरपूर वेळ हे कडवायला लागेल, कारण घट्ट होण्यासाठी वेळ लागतो. तर आता ह्याच्यामध्ये थोडेसे मसाले आपण टाकून घेऊया. तर मी इथं चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. आता तुमच्याकडे उपवासाला कोणते मसाले इथं खातात ते तुम्ही इथं ॲड करा. तर मी इथे 1 चमचाभर ही हिरवी मिरची थोडीशी जाडसर बारीक करून घेतली.
त्याचबरोबर अर्धा चमचा इथं रेड चिली पावडर पण मी इथं टाकलेली आहे. तुम्ही कोणती पण एकच इथं तुम्ही वापरलीत ना तरी पण चालेल. चवीप्रमाणे इथं तुम्ही मिरची आणि मिठाचं प्रमाण आहे ते ठेवा. जर तुमच्याकडे उपवासाला जिरं खात असतील किंवा कढीपत्ता चालत असेल तर तुम्ही इथं जिरं आणि कढीपत्ता बारीक कट करून टाकलात ना तरी पण चालेल. तर सगळं हे मिश्रण आपण व्यवस्थित हलवून घेऊया. आता हे गरम करत असताना जर तुमचं मिश्रण पातळ आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर थोडंसं गॅसवरती मीडियम आचेवरती तसंच करू द्या, म्हणजे व्यवस्थित हे घट्टसर होईल. आता हे आपण थोडंसं प्लेटमध्ये काढून चेक करूया. तर थोडंसं प्लेटमध्ये मी इथं काढून घेतलं. मिश्रण अगदी व्यवस्थित बऱ्यापैकी तयार झालेलं आहे. तरी पण परत एक 5 मिनिटासाठी हे मी गरम करून घेते. म्हणजे आपण पेपरवरती टाकताना ज्या वेळेला आपण पापड तयार करतो ते पापड आपण घालत असताना जास्त पसरू नये म्हणून हे परत एक 5 मिनिटासाठी मी हे थोडंसं गरम करून घेतलं. तर बरोबर हे मिश्रण तयार करण्यासाठी मला जवळजवळ 15 ते 20 मिनिटं लागली. छान असं घट्टसर तयार झालेलं आहे. जास्त पण घट्टसर करू नका, कारण हे थोडंसं थंड झालं ना की आपोआप हे थोडंसं घट्टसर व्हायला सुरुवात होते. तर मिश्रण व्यवस्थित आपलं तयार झालेलं आहे. आता हे आपण एका पेपर शीटवरती टाकायला घेऊया. तर टाकायच्या अगोदर थोडंसं कोमट हे करून घ्यायचं. गरम गरम पण हे प्लास्टिक शीटवरती टाकायचं नाही. आणि या प्लास्टिकला एकही थेंब मी तेलाचा वापरलेला नाही. अजिबात तेलाचा वापर न करता आपण हे पापड तयार केलेले आहेत. आता पापड घालत असताना आपण हलकंसं हे मिश्रण आहे ना ते पेपरवरती सोडायचं, म्हणजे ह्या प्लास्टिकवरती सोडायचं. अजिबात तुम्हाला चमचा फिरवायची गरज लागत नाही, आपोआप हे पसरलं जातं. तर थोडंसं थंड झालं नाही मिश्रण की छान असे पापड आपल्याला ह्याचे घालता येतात. आणि गरम गरम तुम्ही प्लास्टिकवरती टाकू नका. तर पापड बनवायला अतिशय सोपं आहे. अजिबात पूर्वतयारी न करता तुम्ही काही वेळातच हे तयार करू शकता. साबुदाणा भाजून घेतला आणि त्याच्यानंतर पावडर तयार करून हे मिश्रण आहे ते आपण लगेच तयार करून घेतलं. तर छान असे पापड तयार केलेले आहेत. उन्हाची सोय नसेल ना तर असे पंख्याखाली सुरुवातीला सुकवून द्या आणि नंतर 1-2 तासासाठी हे तुम्ही उन्हामध्ये सुकवून घेऊ शकता. तर 1-2 वर्षासाठी हे पापड तुम्ही तयार करू शकता. अजिबात हे खराब होत नाहीत. खूप दिवस छान असे टिकले जातात. आता हे पापड आहेत ना ते तुम्ही पंख्याखाली पण सुकवून घेऊ शकता. पण तुम्हाला जर खूप दिवस हे स्टोअर करायचे असतील ना तर हे पापड कडकडीत उन्हामध्ये 2-3 तासासाठी सुकवत ठेवा. म्हणजे भरपूर दिवस हे खराब होत नाहीत, चांगले टिकले जातात. मस्त ट्रान्सपरंट पापड आपले तयार झालेले आहेत. आता तेलामध्ये आपण तळून घेऊया. मस्त सफेद हे पापड आहे ते तयार होतात. तर तेलामध्ये तळत असताना पण जास्त कडकडीत तेल म्हणजे धूर येईपर्यंत तेल गरम करू नका, कारण आपण ह्याच्यामध्ये बटाटा पण टाकलेला आहे. त्याच्यामुळे हे पापड आहेत ना थोडेसे लालसर होतात. मीडियम आचेवरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. मस्त पांढरे शुभ्र पापड आहे ते तयार होतात. दुप्पट फुलले जातात. अशा पद्धतीनं हे साबुदाणा पापड तुम्ही नक्की तयार करून पहा. अजिबात पूर्वतयारी आपण केलेली नाही तरीसुद्धा हे पापड अगदी छान असे तयार होतात. तुम्हाला ही पापड बनवण्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. अशा पद्धतीनं हे उपवासाचे साबुदाणा बटाट्याचे पापड तुम्ही एकदा नक्की करून पहा. बनवायलाही सोपे आहेत, कमी साहित्यात भरपूर असे तयार होतात. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर पण शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. आणि अजून तुम्ही संगीताच कुकिंग कॉर्नर या तुमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.